फिजिक्स लेसन नंबर 9 आणि चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. लास्ट आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर पाहिला होता. मेनली फिजिक्सची एक ब्रांच आहे, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे करंट पासून मॅग्नेटिक फील्ड तयार करायचं किंवा मॅग्नेट पासून करंट तयार करायचा, ज्याचा आपण स्टडी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये करतो. करंट पासून मॅग्नेटिक फील्ड असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड पासून करंट असेल, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतो. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झालेलं आहे. एक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, जो आपण लास्ट चॅप्टर पाहिला, 8 नंबरचा चॅप्टर होता आपला इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रो मीन्स चार्ज, हे मी लास्ट चॅप्टर मध्ये आपल्याला सांगितलेले आहे. स्टडी ऑफ चार्ज व्हेन द चार्ज इज ॲट रेस्ट. जेव्हा चार्ज रेस्ट मध्ये असेल तेव्हा त्याचा स्टडी, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणतो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये चार्ज इलेक्ट्रो रेस्ट मध्ये असणार आहे. आणि दुसरी आहे इलेक्ट्रोडायनॅमिक्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे दोन पार्ट्स आहे, एक इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि एक इलेक्ट्रोडायनॅमिक्स. डायनॅमिक्स म्हणजे मोशन, इलेक्ट्रो मीन्स चार्ज, चार्ज ज्याच्यामध्ये मोशन मध्ये असेल. मग इलेक्ट्रोडायनॅमिक्सच्या 4 चॅप्टरचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यापैकी फर्स्ट चॅप्टर आपला हा आहे कोणता? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी. सेकंड चॅप्टर आपला आहे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. जो नेक्स्ट चॅप्टर आहे आपला मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. थर्ड आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. आणि फोर्थ आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे 4 चॅप्टर इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये येतात आणि ह्या 4ही चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. स्टार्टिंगचा चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी, ज्याच्यामध्ये चार्ज मोशन मध्ये असणार आहे. आणि करंट कधी फ्लो होतो? एखाद्या कंडक्टर मधून करंट फ्लो कधी होतो? जेव्हा त्या कंडक्टर मधून चार्ज मूव्ह होत असतात, तेव्हा त्या कंडक्टर मधून करंट प्रोड्यूस होतो किंवा करंट फ्लो होतो. ठीक आहे. तसे कोणताही कंडक्टर घेतला तर त्याच्यामध्ये चार्ज जे असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स आपण म्हणतो, ते कंटिन्युअसली मोशन मध्येच असतात, पण रॅन्डम मोशन मध्ये असतात. मग तेव्हा करंट नाही फ्लो होत. मग करंट कधी फ्लो होतो पहा. करंट कधी फ्लो होतो? आपण आधी पहिल्यांदा करंटची डेफिनेशन लिहूयात. डेफिनेशन ऑफ करंट इकडचं दिसतंय आपल्याला. ठीक आहे. करंटची डेफिनेशन. करंट, व्हॉट इज मीन बाय करंट? करंट आपण आय ने डिनोट करतो. आय हे सिम्बॉल आहे. आय म्हणलं की काय आलं पाहिजे तिथे? करंट. मग करंटची डेफिनेशन लिहूयात. द करंट म्हणजे द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, त्याला म्हणतो आपण करंट. ठीक आहे. आता काही बेसिक कन्सेप्ट आहे जे तुम्हाला आल्या पाहिजे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर समजण्यासाठी. ठीक आहे. अजून आपण चॅप्टरला सुरुवात नाही केलेली. काही कन्सेप्ट आहे जे इम्पॉर्टन्स आहे हा चॅप्टर समजण्यासाठी. ठीक आहे. मग करंट म्हणजे काय? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. आणि चार्ज आपण कशाने डिनोट करतो? चार्ज आपण क्यू या सिम्बॉलने डिनोट करतो. आणि रेट म्हणलं की त्याला डिवाइड कशाने? टीने, टाइमने. रेट म्हणजे डिवाइड करतो कशाने? टाइमने. मग आय म्हणजे द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. चार्जचं युनिट माहिती आहे तुम्हाला
कुलोम आणि टाइमचं युनिट आहे सेकंद. मग कुलोम पर सेकंद त्यालाच आपण म्हणतो मग SI युनिट ऑफ I म्हणजेच करंट, त्याचं SI युनिट आहे एम्पियर. ठीक आहे, हे एम्पियर हे SI युनिट आहे. मग त्याचे CGS युनिट म्हणजे छोटे युनिट, त्याला आपण मिली एम्पियर म्हणतो. मिली एम्पियर म्हणजे 10⁻³ एम्पियर किंवा मायक्रो एम्पियर म्हणजे 10⁻⁶ एम्पियर. यू शुड नो, हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. मग द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज त्यालाच म्हणतो आपण करंट. चार्ज म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं मी, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर शिकत होतो त्यावेळेस चार्ज म्हणजे काहीतरी सांगितलं होतं. चार्ज काय असतो, मी जर इबोनाइट किंवा ग्लास रॉड घेतला, तो एखाद्या कापडावरती सिल्क कापडावरती जर तो रब केला तर इकडचे त्या रॉडवरचे इलेक्ट्रॉन्स तिकडे ट्रान्सफर होतात किंवा कापडावरचे इलेक्ट्रॉन्स इकडे ट्रान्सफर होतात आणि कुणावरती पॉझिटिव्ह चार्ज येत असेल किंवा कुणावरती निगेटिव्ह चार्ज येत असेल. हे सांगितलं होतं मी तुम्हाला चार्ज म्हणजे काय असतो. पण आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाहीये. मी एक कंडक्टर घेतला, आपल्याला कंडक्टर बद्दल बोलायचे आता. ठीक आहे, एक कंडक्टर घेतला. ठीक आहे, कंडक्टर म्हणजे जो करंट फ्लो करू शकतो, जो चार्ज फ्लो करू शकतो त्याला म्हणतो मी कंडक्टर. मग हा कंडक्टर घेतलाय, साईज मोठी आहे, म्हणजे एखाद्या मेटलचा तुकडा असेल. आता हा जो मेटलचा तुकडा आहे ना, ह्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतं पहा. मेटलची जी साईज असते ना, आपल्याला माहिती आहे, कोणताही ॲटम घेतला तर त्याच्या सेंटरला न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्सवरती चार्ज पॉझिटिव्ह असतो, न्यूट्रॉन्सवरती कोणताही चार्ज नसतो. आणि जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ना, ते इलेक्ट्रॉन्स त्या आउटरमोस्ट शेलमध्ये फिरत असतात, बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. आता आपण नॉन मेटलची ॲटमची जर कंपॅरिझन केली ना, तर मेटलचा ॲटम हा कंपॅरेटिव्हली लार्ज असतो नॉन मेटलपेक्षा. ठीक आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो. मेटलची एक टेंडन्सी असते, तो इलेक्ट्रॉन्स इझिली लॉस करू शकतो. का? कारण मेटलचा ॲटम कंपॅरेटिव्हली लार्ज असतो. ठीक आहे, मग आता हे न्यूक्लियस आहे आणि बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. सपोज इथं 2 असेल, इथे 8 असतील, जे काय असतील इलेक्ट्रॉन ते असतील, इथे 8 असणार. ठीक आहे, आणि बाहेरच्या शेलमध्ये सपोज 2 इलेक्ट्रॉन्स आहे, हा कोणता तरी ॲटम आहे मेटलचा. तर ह्या न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो. आणि आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन असतं. मग हे जे न्यूक्लियस आहे ना, ते ह्या इलेक्ट्रॉन्सला एक बाउंड करून ठेवतं, अट्रॅक्ट करतं. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स बांधील असतात न्यूक्लियसशी. पण जसे जसे शेल बाहेर वाढत जातात ना, ही पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, जशा शेल वाढत जातात ना, तसं हे न्यूक्लियस त्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करण्याची जी पॉवर असते ना, ती कमी होत जाते. जसं डिस्टन्स न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉनचं वाढत जाणार ना, तसं ते न्यूक्लियस त्या इलेक्ट्रॉन्सला जास्त नाही अट्रॅक्ट करू शकत, मग त्याला बांधून नाही ठेवू शकत. जसं आपण आपल्या घरात जर असेल तर आपल्या मम्मी पप्पांशी आपण काय बांधील असतो ना, ते सांगतील त्या रूल, ते अभ्यास कर म्हणले तर आपण अभ्यास करतो, आपण बांधील असतो त्यांच्याशी. मम्मी पप्पा म्हणजे आपले न्यूक्लियस झाले ना, आपण इलेक्ट्रॉन झाले, आपण कुठेही काही कसंही नाही वागू शकत. पण जेव्हा आपण आपल्या घरापासून लांब जातो, न्यूक्लियस पासून लांब गेलो ना, तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकतो. म्हणजे तुमची जी टेंडन्सी असेल तशी तुम्ही. तसंच हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस पासून लांब गेले ना, तर ह्या शेलमधून बाहेर पडतात आणि कशीही रॅन्डमली फिरत बसतात ह्या. ठीक आहे, कशीही रॅन्डमली फिरत बसतात. मग ह्या इलेक्ट्रॉनला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. काय म्हणतो? फ्री इलेक्ट्रॉन्स. ते रॅन्डमली कसेही फिरत बसतात. म्हणजे तुम्ही कोणती मेटलचा तुकडा घेतला, सपोज आता ही वायर आहे, या वायरमध्ये पण फ्री इलेक्ट्रॉन्स असणार आहे, जे इलेक्ट्रॉन्स असणार आहे ना, तर रॅन्डमली फिरत असणार आहे. ठीक आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स, त्यालाच आपण चार्ज म्हणूयात. ठीक आहे, मग आता मी काय केलं, ह्या
कंडक्टरच्या भोवती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं, व्होल्टेज अप्लाय केलं, इथे प्लस इथे मायनस. आता पोटेन्शियल डिफरन्स काय असतं ते तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स युनिट आहे व्होल्टेज. एक व्होल्टेज अप्लाय केलं मी ह्याच्या अक्रॉस, ह्या कंडक्टरच्या अक्रॉस. तर व्होल्टेज अप्लाय केल्यामुळे होतं काय, इकडे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे आणि चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन्सवरती पण चार्ज निगेटिव्ह असतो. मग आता हे इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली नाही मूव्ह होत, एका स्ट्रेट लाईन मध्ये जातात. पण जातात कसे, आता हा निगेटिव्ह ह्याला काय करणार आहे, रिपल्स करणार आहे. मग हे इलेक्ट्रॉन्स असे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह त्याला अट्रॅक्ट करणार आहे आणि परत असेच ह्या सर्किटमध्ये फिरत राहतात. मग ते असे एका स्ट्रेट लाईन मध्ये फिरत राहिले की आपण म्हणतो की त्या कंडक्टर मधून करंट फ्लो झाला. ठीक आहे, मग आता तुम्ही जेवढं पोटेन्शियल डिफरन्स त्याच्या अक्रॉस अप्लाय करणार आहे ना, तेवढे ते जोरात मूव्ह होणार आहे त्या कंडक्टर मधून, तेवढा करंट जास्त. एका युनिट टाइम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात एका ठराविक एरियामधून, त्याला म्हणतो आपण करंट. म्हणजे सपोज मी इथं एक असं डिव्हाइस लावलं इथं आणि ते काउंट करते की काय किती हे फ्री इलेक्ट्रॉन्स ह्याच्यातून काय झाले, पास झाले. एका सेकंदामध्ये किती इलेक्ट्रॉन्स पास झाले, तर त्याला म्हणणार मी तेवढा त्याच्यामध्ये करंट आहे. सपोज इथून 100 इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले. ठीक आहे, आता लक्ष द्या, चार्ज युनिट काय आहे, कुलोम. एका इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. एका इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. अँड 1 कुलोम इज इक्वल टू 6.025 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन. 1 कुलोम म्हणजे काय, 6.025 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. खूप मोठी व्हॅल्यू आहे ही. 6.025 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स एवढी खूप मोठी व्हॅल्यू आहे ही. मग एका सेकंदामध्ये जर 1 कुलोम म्हणजे एवढे जर इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाले ना इथून, तर मी म्हणणार ह्या कंडक्टर मधून करंट फ्लो होतोय किती, 1 एम्पियर करंट फ्लो होतोय. जर ह्या सरफेस मधून, एवढ्या सरफेस मधून एका सेकंदात एवढे इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले तर 1 कुलोम, तर मी म्हणणार ह्या कंडक्टर मध्ये करंट किती आहे, 1 एम्पियर. ठीक आहे, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्यांना फ्लो करण्याचं काम कोण करतं, पोटेन्शियल डिफरन्स. आणि ते फ्री इलेक्ट्रॉन्स कुणापासून तयार झालेत, ऍटम पासून. पण तो ऍटम तर आहे तसाच असणार आहे ना, त्या कंडक्टर मध्ये तो ऍटम आहे तसाच असणार आहे. त्याला आपण आयन्स वगैरे म्हणतो. तर त्या आयन्स वरती हे इलेक्ट्रॉन्स आदळतात आणि त्या इलेक्ट्रॉन्सला अपोज होतो. मग त्या करंटची जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ना, त्यांचं स्पीड कमी होतं, म्हणजेच करंटला अपोज होतो. आणि त्याला एक नाव आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय असतं, द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर टू अपोज द करंट. द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर टू अपोज द करंट. ह्या कंडक्टर म्हणजे जे काही ॲटम्स वगैरे असतात, आयन्स वगैरे असतात ना, त्याच्यावरती ते इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स आदळतात. त्याच्यामुळं त्या इलेक्ट्रॉनचं, फ्री इलेक्ट्रॉनचं स्पीड कमी होतं आणि त्याच्यामुळं करंट कमी होतो, म्हणजेच त्या करंटला अपोज होतं. मग प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर टू अपोज द करंट, त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. जसं आपण रस्त्यामध्ये जात असेल तर रस्त्यामध्ये खड्डे येतात, ते खड्डे आपल्याला काय करतात, स्पीडला अपोज करतात. मग तो काय झाला, आपल्याला रेजिस्टन्स झाला. तो खड्डे म्हणजे रेजिस्ट म्हणजे अपोज करणे. ठीक आहे, आता रेजिस्टन्स आहे ना, दोन गोष्टींवरती डिपेंड असतो. हा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपण आर ने डिनोट करतो. त्याचा एसआय युनिट आहे
SI युनिट ऑफ R इज ओहम आणि तो डिनोट करतो या सिम्बॉलने ओहम. ठीक आहे. रेझिस्टन्स म्हणजे तुम्हाला काहीतरी समजलं असेल. ठीक आहे, थोडी आयडिया आली असेल. रेझिस्टन्स म्हणजे टू अपोज द करंट. पहा रेझिस्टन्स असतो ना तो कंडक्टरचा किंवा त्या कंडक्टरचा एखाद्या मटेरियलचा तो दोन गोष्टीवरती डिपेंड करतो. R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L. एक लेंथ वरती डिपेंड करतो. म्हणजे त्या कंडक्टरची लेंथ वाढली रेझिस्टन्स पण वाढणार आहे. म्हणजे आपण जर रस्ता जर लांब असेल ना खूप मोठा असेल तर आपल्याला साहजिक खड्डे जास्त येणार आहेत. आपल्याला जायला त्या ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जायला साहजिक वेळ जास्त लागणार आहे. म्हणजे लेंथ वाढली कंडक्टरची रेझिस्टन्स वाढला. दुसऱ्या एका गोष्टीवरती डिपेंड असतो हा रेझिस्टन्स इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. ए म्हणजे त्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे. सपोज हा जर कंडक्टर असेल ना हा पेन, ह्याला जर मी इथून कट केलं ना तर त्याचा जो पोर्शन आहे ना त्याला म्हणतो मी क्रॉस सेक्शनल एरिया. त्याची जाडी, त्या कंडक्टरची जाडी त्याच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी जायचंय ना, रस्ता खूप मोठा आहे, रस्ता मोठा आहे, वाईड आहे, तर इथं जरी खड्डा आला तुम्ही दुसरीकडून जाऊ शकता ना. तुम्हाला अपोज काय आहे, तुमच्या स्पीडला अपोज कमी आहे. ठीक आहे. म्हणजे इथं जर आयन्स असेल एखादा तर ते इलेक्ट्रॉन्स इकडून जाऊ शकतात. अपोज कमी झाला म्हणून इनव्हर्सली प्रोपोर्शनल. जेवढी वायरची जाडी जास्त तेवढा रेझिस्टन्स कमी असणार आहे. मग हे जर दोन मी कंबाईन केले ना तर R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L अपॉन A. आणि हा डायरेक्टली प्रोपोर्शनल जर मी काढला तर मला तिथे एक कॉन्स्टंट मिळतो दॅट इज कॉल्ड एज रो L अपॉन A. रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अपोज द करंट. रेझिस्टन्स म्हणजे प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर, त्या कंडक्टरची प्रॉपर्टी. आणि रेझिस्टिव्हिटी म्हणजे मटेरियलची प्रॉपर्टी. ही कॉन्स्टंट असणार. म्हणजे तुम्ही गोल्डचा कंडक्टर घेतला त्याची फिक्स असणार आहे. तुम्ही आयर्नचा कंडक्टर घेतला त्याची फिक्स असणार आहे. तुम्ही कॉपरचा कंडक्टर घेतला रो फिक्स असणार आहे. एका युनिट लेंथसाठी आणि एका युनिट क्रॉस सेक्शनसाठी रो फिक्स असणार आहे. मग रोची जर आपण व्हॅल्यू काढली ना तर ए इकडे आला, मग R A अपॉन L इज इक्वल रो. लक्षात ठेवायचा फॉर्म्युला रेझिस्टिव्हिटी. रो इज इक्वल टू A अपॉन L इंटू R. म्हणजे सपोज मी एक कंडक्टर घेतला, कोणताही मेटल असेल ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया 1 युनिट आहे, ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया 1 युनिट आहे, इथे टाकली, ज्याची लेंथ पण 1 युनिट आहे, मीटर असेल काही असेल, इंटू हा R इज इक्वल टू रो. म्हणजेच मला काय मिळालं, R इज इक्वल टू रो. तर त्याची रेझिस्टिव्हिटी म्हणजेच त्याचा काय असणार, त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स. अशा प्रकारे आपण एखाद्या मटेरियलसाठी रेझिस्टिव्हिटी फाइंड करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे पहा, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ पण तुम्हाला आला पाहिजे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर शिकण्यासाठी, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा 11th झाला होता, 10th झाला होता, 9th पण झाला होता. ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो, जर तुम्ही एखादा कंडक्टर घेतला, हा कंडक्टर घेतला आणि कोणतंही मेटल असेल त्याच्यामध्ये, आणि ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टेज अप्लाय केलं, एक बॅटरी लावली. ठीक आहे. सपोज तुम्ही बॅटरी लावली 10 व्होल्टची, त्या बॅटरीचं व्होल्टेज 10 व्होल्ट आहे. इथं तुम्ही काहीतरी एक डिव्हाइस लावलं ज्याला आपण ॲमेटर म्हणतो, आणि त्यांनी इथला करंट मोजला, ह्या कंडक्टरचा करंट मोजला, तर तो करंट व्होल्टेज लावलो 10 व्होल्ट, करंट मिळाला तुम्हाला 1 एम्पियर. 1 समजा, एम्पियर म्हणजे खूप करंट झाला, 1 एम्पियर म्हणजे खूप झाला. व्होल्टेज लावलं 10 व्होल्टची बॅटरी लावली, करंट 1 मिळाला तुम्हाला. आता व्होल्टेज वाढवलं तुम्ही, 20 व्होल्टची बॅटरी लावली, तुम्हाला करंट 2 मिळाला.
आता तुम्ही व्होल्टेज 30 व्होल्टची बॅटरी लावली आणि करंट तुम्हाला 3 अँपिअर, म्हणजे तुम्हाला असं दिसतंय जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करसाल ना तसं करंट पण काय होतोय, इन्क्रीज होतोय. जसं व्होल्टेज वाढवताय तसं करंट पण इन्क्रीज होतो. आपल्या घरामधलं व्होल्टेज नॉर्मली 220 व्होल्ट असतं, ते फ्लक्च्युएट होत असतं कंटिन्युअसली. आपण बॅटरी आणतो, बॅटरी रिमोटसाठी, टी व्हीचा रिमोट वगैरे असेल त्याच्यासाठी जी बॅटरी आणतो त्या बॅटरीचं व्होल्टेज 3 व्होल्टच्या आसपास असतं. आणि मोठे सेल असतात, मोठे बॅटरी असतात ना बॅटरीमध्ये टाकायच्या, जुन्या बॅटरीमध्ये लाईटची जी टॉर्च असायची ना त्याच्यामध्ये टाकायचे, ते सेल मला वाटते 9 व्होल्टचे असतात. मग व्होल्टेज वाढलं की करंट वाढणार. मग एक सायंटिस्ट होता ओहम्स, त्यांनी काय सांगितलं, द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अप्लाय अक्रॉस द कंडक्टर. ह्या कंडक्टर मधून जो फ्लो होणारा करंट आहे ना तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे त्या कंडक्टरच्या अक्रॉस लावलेल्या पोटेन्शियल डिफरन्सच्या. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सलाच आपण व्होल्टेज पण म्हणतो. म्हणजे जर व्होल्टेज वाढलं तर करंट ह्याच्याला वाढणार आहे. म्हणजेच त्यांनी सांगितलं फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. हा आहे ओहम्स लॉ. द करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अप्लाय अक्रॉस द कंडक्टर. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल जर साइन इथं काढलं ना तर इथे कॉन्स्टंट येतो आणि त्या कॉन्स्टंटलाच म्हणतो आपण आर आय. त्या कॉन्स्टंटलाच म्हणतो आर आय. आणि आर इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. मग आर इज इक्वल टू लिहू शकतो, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. एखादा जर कंडक्टर असेल कोणताही मेटलचा, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया लेंथ जर फिक्स असेल, अप्लाय केलेलं व्होल्टेज जर फिक्स असेल ना तर त्याचा रेजिस्टन्स सेम मिळणार आहे. पहा इथे आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही 10, आय 1, तर रेजिस्टन्स मिळाला 10. याच्यासाठी पहा आर इज इक्वल टू व्ही 20, आय 2, रेजिस्टन्स मिळाला 10. याच्यासाठी आर इज इक्वल टू व्ही 30, आय 3, किती मिळाला, 10च मिळाला. ठीक आहे. आपण जर तुम्ही कंडक्टरची लेंथ वगैरे जर चेंज केली, व्होल्टेज चेंज केलं तर रेजिस्टन्स पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे. हा ओहम्स लॉ आहे. मग आता पहा काय न्यूमरिकल्स पाहूयात. न्यूमरिकल्स पहा, ह्या ओहम्स लॉ वरती बेस आहे. इथे बॅटरी लावली मी, सपोज 20 व्होल्टची बॅटरी आहे. इथे रेजिस्टन्स एक, इथे दुसरा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. इथं ए म्हणूयात, इथे बी म्हणूयात, ह्याला R1 रेजिस्टन्स म्हणूयात, ह्याला R2 रेजिस्टन्स म्हणूयात. ठीक आहे. बॅटरी इथे प्लस असणार आहे, इथे मायनस असणार आहे. आणि तुम्हाला सांगितलंय आता 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. रेजिस्टन्स म्हणजे ही प्रॉपर्टी ऑफ कंडक्टर विच अपोज द करंट. आणि करंट कसा फ्लो होतो, करंट फ्लो करण्याचं काम कोण करतं, फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्सलाच आपण चार्ज म्हणतो. मग जिथं जिथं चार्ज फ्लो होणार आहे ना तिथे तिथे रेजिस्टन्स असणारच आहे. जिथं जिथं चार्ज फ्लो होणार आहे तिथे 100% रेजिस्टन्स असणारच आहे. म्हणजे तुम्ही जर ह्या सर्किटमध्ये जर बल्ब लावला ना तर त्या बल्बमधून पण फ्री इलेक्ट्रॉन जातात, त्या बल्बचा पण काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे. ठीक आहे. तुम्ही फ्रीज लावलेला आहे घरामध्ये, त्या फ्रीजमध्ये पण जे सर्किट आहे त्याच्यातून पण फ्री इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात, त्या फ्रीजच्या वायरचा पण काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे. जिथं जिथं फ्री इलेक्ट्रॉन्समध्ये चार्ज ट्रान्सफर होतात ना तिथे 101% रेजिस्टन्स असणारच आहे. म्हणजे प्रत्येक कंडक्टरचा काहीतरी रेजिस्टन्स असणार आहे. मग इथं रेजिस्टन्स R1 लावलाय, तिथे R2 लावलाय. ह्या R1 ची व्हॅल्यू आपण म्हणूयात 6 ओहम आहे आणि ह्याची म्हणूयात किती, 4 ओहम आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जेव्हा रेजिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्ट केलेत ना ह्याला आपण सिरीज कनेक्शन म्हणतो. याच्या एंडला याचं एंड लगेच लावलेलं आहे, ह्याला आपण सिरीज कनेक्शन म्हणतो. दुसरं पॅरलल असतं. काय असतं सांगतो मी तुम्हाला.
जेव्हा रेझिस्टन्स मी सिरीज कनेक्शन मध्ये लावतो ना तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स, ह्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स आणि ह्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट असतो. म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट असतो. पण करंट सेम असतो. करंट सेम. करंट म्हणजेच काय? फ्लो ऑफ चार्ज. इथून जर 30 चार्ज गेले तर इथून पण काय तेवढेच जाणार आहेत. करंट सेम होतो. सर्किट मधला करंट सेम राहणार आहे. पण जेव्हा मी रेझिस्टन्स पॅरलल लावतो, पॅरलल मध्ये कनेक्शन करतो ना तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा, पण करंट डिफरंट असतो. का असतो आपण पाहूयात. हे रप करतो. जस्ट ओहम्स लॉ समजून सांगण्यासाठी तुम्हाला हे दाखवलं. हा एक्सपेरिमेंट तुम्ही कधी स्कूलमध्ये केला असेल. तर एक सर्किट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स, बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स 20 व्होल्ट आहे. 20 व्होल्ट आहे आणि या सर्किटमध्ये रेझिस्टन्स लावलाय. एक आहे 6 ओहमचा, दुसरा आहे 4 ओहमचा. तर तुम्हाला विचारले ह्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढा. त्याला आपण V1 म्हणूयात. ह्या आता व्होल्टेज काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ह्याला V1 म्हणूयात आणि ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ह्याला V2 म्हणूयात. दोन्ही डिफरंट असणार आहे. ते आपल्याला फाइंड करायचे आहेत, शोधायचे आहेत. मग ओहम्स लॉ आहे आपला V इज इक्वल टू RI. V इज इक्वल टू RI हा आपला ओहम्स लॉ आहे. मग V काढायचा म्हणजे तुम्हाला I ची गरज आहे आणि I सिरीज मध्ये जोडलेत R1 आणि R2, तर करंट सेम असणार आहे. मग काढूयात करंट. V इज इक्वल टू RI, तर I काय असणार आहे? V अपॉन R. आता रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडले असतील तर रेझिस्टन्सची ऍडिशन होते R1 प्लस R2. ठीक आहे. ह्याला आपण पॅरलल कनेक्शन म्हणतो R1 R2 आणि ह्याला सिरीज म्हणतो. सिरीज मध्ये रेझिस्टन्सची ऍडिशन होते R1 प्लस R2. पॅरलल मध्ये रेझिस्टन्स कसा काढतो? 1 अपॉन RP, नेट रेझिस्टन्स ऑफ पॅरलल. 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 हे शिकला असाल तुम्ही. ठीक आहे. मग ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इनव्हर्स करून आपल्याला नेट रेझिस्टन्स मिळतो. मग आता इतर रेझिस्टन्स काय आहेत? सिरीज मध्ये आहेत. मग टोटल रेझिस्टन्स काय असणार? I इज इक्वल टू टोटल व्होल्टेज काय आहे? 20. रेझिस्टन्स सिरीज मध्येच म्हणजेच R1 प्लस R2 म्हणजे 20 अपॉन 6 प्लस 4 म्हणजे 10. I मिळाला 2 एम्पियर. I इज इक्वल टू 2 एम्पियर. करंट काय मिळाला? 2 एम्पियर. करंट सेम असणार आहे कारण हे जोडलेत कसे? सिरीज मध्ये जोडलेले आहेत. ठीक आहे. मग आता ह्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स काढूयात आपण R1 च्या अक्रॉस. त्याला आपण V1 म्हणलंय. मग V1 कसं काढणार? ओहम्स लॉ ने R1 इंटू I सेमच असणार R1 साठी आणि R2 साठी पण. मग V1 इज इक्वल टू R1 6 इंटू I काढला आपण 2. मग V1 आला 12 व्होल्ट. ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V2 R2 इंटू I सेमच. मग V2 इज इक्वल टू R2 किती इथे? 4 इंटू I किती? 2. मग V2 इज इक्वल टू 4 प्लस 2 8 व्होल्ट. मग पहा ह्या बॅटरीने 20 व्होल्ट दिलेलं आहे. त्याच्यापैकी ह्या रेझिस्टन्सनी घेतलं 12 व्होल्ट आणि ह्या रेझिस्टन्सनी घेतलं 8 व्होल्ट. रेझिस्टन्स जास्त आहे ना, तर इथून करंट फ्लो करण्यासाठी बॅटरीला जास्त एनर्जी लागणार आहे. त्यामुळे इथं जास्त व्होल्टेज गेलं. रेझिस्टन्स जास्त आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन्स इथून इकडे पाठवण्यासाठी बॅटरीला जास्त एनर्जी लागणार आहे. त्यामुळे ह्या रेझिस्टन्सनी 12 व्होल्ट घेतलं आणि ह्यानी 8 व्होल्ट घेतलं. टोटल किती झालं? 20 व्होल्ट. ह्यानी 12 घेतलं आणि ह्यानी 8 घेतलं. टोटल 20 व्होल्टेज झालं. ओके. आता हेच एक्झाम्पल आपण
मी रेजिस्टन्स कसे काढतो, पॅरलली काढतो. हा R1 रेजिस्टन्स, R1 थोडंसं मोठं काढतो, R1 आणि दुसरा रेजिस्टन्स R2. ठीक आहे. आणि हे जोडले कसे मी, पॅरली, इथे प्लस इथे मायनस. ओके. आता पहा याच्यातून ह्या बॅटरीचं व्होल्टेज 20 व्होल्ट, हा रेजिस्टन्स किती आपण दिला इथे 6 ओहम, हा दिलाय 4 ओहम. आता या सर्किट मधून जर टोटल I करंट फ्लो होत असेल ना, तर ह्या R1 मधून I1 करंट जाणार आहे आणि I2 करंट R2 रेजिस्टन्स मधून जाणार आहे. मग आता मला सांगा बरं, I1 मोठा असेल का I2 मोठा असेल? I1 मोठा असेल का I2 मोठा असेल? रेजिस्टन्स जास्त कोणाचा आहे? R1चा. इथून कमी करंट जाणार आहे, इथून कमी करंट जाणार आहे आणि इथून जास्त करंट जाणार आहे. का? R1 मोठा आहे तर करंटला अपोज करणार, करंटला तो अपोज करणार आणि कमी करंट जाणार. इथं रेजिस्टन्स कमी आहे, कमी अपोज, जास्त करंट जाणार. आता इथून किती करंट जाणार आहे, इथून किती करंट जाणार आहे, फाइंड करूयात आपण. बघा इथला करंट फाइंड करूयात, I1 फाइंड करूयात. चला आता पोटेन्शियल डिफरन्स सेम असतं बरं का. जेव्हा मी कनेक्शन कसे केले, पॅरली करतो ना, तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. ह्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आणि ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार आहे. मग I1 फाइंड करूयात. ओहम्स लॉ काय आपला, V इज इक्वल टू IR. मग I इज इक्वल टू V अपॉन R. मग I1 फाइंड करायचा आहे. I1 व्होल्टेज किती, 20 व्होल्ट, R किती 6. I1 आता तुम्ही बरं ठीक आहे 20/6 राहू द्या, 20/6 एम्पियर. जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 3 पॉइंट समथिंग काहीतरी आन्सर मिळेल. I2 फाइंड करूयात. I2 V अपॉन R2. I2 इज इक्वल टू V किती 20, R2 किती 4. कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 4 1 चा 4, 4 5 चा 20. I2 मिळणार किती 5 एम्पियर. I2 मिळणार किती 5 एम्पियर. हे करूयात कॅल्क्युलेशन. 6 1 चा 6, 6 3 चा 18. पुढे सरकले 2, तिथे दिला 0, तिथे दिला पॉइंट, तिथे 20 झाले. परत 6 3 चा 18, 3.33 समथिंग. मग ह्याच्यातून करंट जाणार आहे 3.3 एम्पियर आणि ह्याच्यातून करंट जाणार आहे किती 5 एम्पियर. बघा मी जर सिरीज मध्ये केले कनेक्शन तर मला करंट कमी भेटला, हिथून 2 एम्पियर, हिथून 2 एम्पियर. पण तेच कनेक्शन मी पॅरली केले तर हिथून गेला 3.3 एम्पियर, म्हणजे ह्याच्यापेक्षा तर जास्तच गेला. आणि इथून किती गेला 5 एम्पियर. आपला फायदा झाला ना, करंट जास्त मिळाला त्याच व्होल्टेजमध्ये. ठीक आहे. आपल्या घरातलं जे कनेक्शन असतं ना ते पॅरली असतं. आपल्या घरातली जी लाईट फिटिंग असते ना ती पॅरली असते, जेणेकरून व्होल्टेज सेम राहिलं पाहिजे आणि करंट पण जास्त मिळतो. जेव्हा आपण रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करतो ना तेव्हा नेट रेजिस्टन्स इन्क्रीज होतो, कारण रेजिस्टन्सची काय होते ॲडिशन, R1 प्लस R2, 6 प्लस 4, 10 रेजिस्टन्स झाला. 6 प्लस 4 10 ओहम. आणि जेव्हा पॅरली कनेक्शन करतो तर आपण रेजिस्टन्स काढला 1/RP इज इक्वल 1/R1 प्लस 1/R2. नेट रेजिस्टन्स काढूयात 1/RP इज इक्वल 1/R1 6 प्लस 1/R2 किती 4. मग 1/RP क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 4 1 चा 4 प्लस 6 1 चा 6 अपॉन 6 4 चा 24, म्हणजे 10/24. म्हणजे 1/RP मला मिळाला 10/24. पण आपल्याला 1/RP नाही पाहिजे, आपल्याला फक्त RP पाहिजे, नेट रेजिस्टन्स इन पॅरलल. मग याचा रेसिप्रोकल केला तर RP इज इक्वल टू 24/10 चल किती मिळाला 2.4 ओहम. बघा दोन जर रेजिस्टन्स मी सिरीज मध्ये जोडले, एक 6 ओहमचा होता आणि एक 4 ओहमचा होता, तर नेट रेजिस्टन्स मला मिळाला 10 ओहम. ऍडिशन होते रेजिस्टन्सची. पण तेच रेजिस्टर जर मी पॅरली जोडले तर नेट रेजिस्टन्स किती मिळाला 2.4 ओहम, म्हणजे खूप कमी.
म्हणजे करंटला अपोज काय झाला, कमी झाला, म्हणून मॅक्सिमम करंट त्याच्यातून काय होणार आहे, फ्लो होणार आहे. आता आपले घरातले जे इन्स्ट्रुमेंट असतात ना, मग टी व्ही असेल, फ्रीज असेल, इस्त्री असेल, बल्ब असतील, फॅन असेल, ते सगळे कनेक्शन कसे असतात, पॅरलली. कारण प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा काहीतरी रेजिस्टन्स असतो, तो आपल्याला काय करायचा आहे, डिक्रीज करायचा आहे. त्यासाठी आपण ते पॅरली जोडतो. नेट रेजिस्टन्स डिक्रीज होतो. पॅरली जोडले असेल तर पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतं आणि नेट रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे करंट पण आपल्याला जास्त मिळतो. ओके, तर हे तुमचं पूर्णपणे बेसिक झालं. हे तुम्हाला यायला हवं होतं, नसल येत तरी काही हरकत नाही. आता आपण सुरू करूयात चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी